श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व श्रोतांच्या मनामध्ये, कर्णामध्ये, शब्दामध्ये कृष्ण रस पेरण्यासाठी काष्ठवत असणारं माझं मुख आज प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातामध्ये घेऊन या जिव्हेवर त्यांच्या नावाची, श्रीकृष्ण नामाची जी पेरणी केलेली आहे, त्या पेरणीचा, त्या नामाचा रस आपल्यापर्यंत पोहोचावा अशी विधात्याची माझ्यावरची कृपा. म्हणून महेश सम असणाऱ्या श्रोतामूर्तींना नमस्कार, सर्व संतांना नमस्कार. गेल्या प्रवचनामध्ये आपण भगवद्गीतेमध्ये भक्तिरस आणि त्याचं श्रेष्ठत्व भगवान कसं सांगतायत याबद्दल थोडं चिंतन करत होतो. अगदी सुरुवातीलाच भगवंतांनी सांगून टाकलं, तुला बाकी काही करावं लागणार नाही, फक्त तू तुझं मन मला दे. आणि भगवंताला मन देणे म्हणजे मनापासून जे जे काही उत्पन्न होतं, आणि मनात काय उत्पन्न होतं तर मनामध्ये विचार उत्पन्न होतात. अविचारी माणूस आणि प्रेत यामध्ये कोणताही फरक नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून ज्या माणसाच्या मनामध्ये विचार येतो आणि तो विचार केवल आणि केवल कृष्णाचा असतो, असं जे मन, त्या मनामध्ये कृष्ण वास्तव्यासाठी हळूहळू हळूहळू स्वतःला संक्रमित करतो. असे प्रत्यक्ष भगवानांचे शब्द आपण गेल्या वेळेला पाहिलं. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय निवसशी मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. कोणताही संशय करू नकोस. एक भक्त म्हणून तुला येणाऱ्या अडचणी मला माहिती आहे तसं भगवंत सांगतात. भगवंत अत्यंत कृपाशील आहेत. कृपा हा भगवंताच्या ऐश्वर्याबरोबरचाच एक अविभाज्य अंग आहे. पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये ईश्वराची व्याख्या जर आपण पाहिली तर ईश्वर षडगुण ऐश्वर्याने नटलेला आहे. हे जरी खरं असलं तरी ईश्वराची अनुकंपा हा ईश्वराचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना ईश्वराच्या अनुकंपा या अविभाज्य भागावरच आम्हा सर्व भक्तांचं भवितव्य अवलंबून आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या नायानी जितकं जितकं आपण भक्तीसाठी करू त्याहून कैक पटीने भगवंत करतो. आणि इतकं असून सुद्धा जर आपलं मन भगवंताला देणं आपल्याला शक्य नसेल, आपले विचार भगवंताच्या पायावर रुजू करणं आपल्याला शक्य नसेल, तर हवालदिल होण्याचं कारण नाही असं स्वतः भगवंत सांगतात. भगवंतांना भक्ताच्या येणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आहे. अहो, जर आईला मुलाला होत असलेल्या त्रासाची कल्पना नसेल तर ती माऊली कसली, ती आई कसली. म्हणून माझी रुक्माई माता, माझा विठ्ठल भक्तांच्या अडचणींचा सतत विचार करत असतो. भक्तांनी विठ्ठलाचं स्मरण करावं. विठ्ठल भक्तांच्या अडचणी सहित भक्तांचं स्मरण करत असतो. म्हणून अडचण येण्याच्या अगोदर भगवंत उपस्थित झालेला असतो. फक्त आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. मय्येव मन आधत्स्व हे जर शक्य नसेल, संपूर्ण मन ईश्वराला वाहून टाकले असं मीरेसारखी अवस्था जर आपली होऊ शकत नसेल तरी निरुत्साही होण्याचं कारण नाही. कारण भगवान ताबडतोब पुढच्या मंत्रामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये भगवद्गीतेत सांगतात, अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी. जर तू तुझं चित्त, अंतःकरण, विचार समाधातुम न शक्नोसी. पहा, इथं वर्ड समाधातू असा वापरलेला आहे. समाधान हा शब्द आपल्या सर्वांना परिचित आहे, पण समाधान या शब्दाचा खूप गूढ अर्थ आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा तत्समाधानम इति उक्तम न तु चित्तस्य लालनम. असं समाधानाची व्याख्या विवेक चूडामणीमध्ये केलेली आहे. सर्वदा स्थापनम शुद्ध बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. जर तुला
तुझं चित्त माझ्या पायाशी ठेवता येणं शक्य नसेल, न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छाम आप्तुम धनंजय. फार मोठा दिलासा भगवान देऊन जात आहेत. जर तुला तुझं चित्त माझ्या पायावर ठेवणं अवघड जात असेल तर भक्ता घाबरू नकोस, अभ्यास करत राहा. आणि या वाक्यामध्ये, या श्लोकामध्ये आलेला हा जो वर्ड अभ्यास आहे, हा शब्द फार महत्वाचा आहे. केलेली गोष्ट परत परत करणे याला अभ्यास असं म्हणतात. आणि असा अभ्यास केल्याने होतं असं की ज्या गोष्टीचा अभ्यास होतो त्याच गोष्टीचा अध्यास होतो. आणि ज्या गोष्टीचा अभ्यास झालेला असतो ती गोष्ट, ती वृत्ती, तो विचार, तो शब्द, तो ध्वनी स्थिरावतो बुद्धीमध्ये. म्हणून प्रत्येक नाम घेणाऱ्या व्यक्तीला, नामीला, नामाचं फळ सत्वर मिळत नाही असं वाटतं. पण पंढरीच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल पंढरपुराला पोचत नसलं तरी पंढरपुराकडे निश्चित घेऊन जातं. तसं भगवंताच्या नामाला पदोपदी घेतल्याने नाम हळूहळू हळूहळू स्थिरावायला सुरुवात होते. आणि असं हे नाम घेणं किंवा नवविधा प्रकारांनी भगवंताची भक्ती करणं म्हणजेच अभ्यास योग करणं, अभ्यासानी योग प्राप्त करणं. वर्तमान कालामध्ये मी अयोगी आहे, अयोगी, परमेश्वराशी न जुळलेला अयोगी आहे. मला अभ्यासाच्या मार्फत योगी व्हायचंय, त्याच्याशी एक व्हायचंय. आणि मग खरा भक्त त्याच्या पुढे एक पाऊल जातो आणि तो ज्ञानाच्याही पुढे जाऊन, किंबहुना सगळेच ज्ञानी ज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्तीत जेव्हा उतरतात तेव्हा अयोगातून योगात गेलेला योगी पुन्हा वियोगात जातो. म्हणून भक्त वियोगात असतो, म्हणून त्याला भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली असते, दुःख असते. आयुष्याच्या 40 वर्षापर्यंत चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही. कारण एक तर कृष्णा बरोबर एका क्षणाला जर कृष्णापासून दूर झाले तर डोळ्यातून गळगळा पाणी व्हायला लागायचं. याला वियोग असं म्हणतात. ही ज्ञानानंतरची अवस्था आहे. म्हणून अयोगापासून योग आणि योगापासून वियोग असा भक्तीचा उत्कर्ष आहे. आणि अभ्यास योग म्हणजे साधो मार्ग नृत्सृज्यम यत स्वल्पम अपि तद बहु या न्यायानं, सज्जन माणसांचा मार्ग न सोडता केलेली अत्यंत छोटी गोष्ट सुद्धा अत्यंत अतुल्य असते. म्हणून भगवान दुसऱ्या भगवद्गीतेमध्ये असं सुद्धा सांगतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. सगळं सोड आणि मला पकडण्याचा प्रयत्न सातत्याने कर. सातत्याने प्रयत्न करणे, सातत्य फार महत्वाचं आहे भक्तीमध्ये. भक्तीमध्ये सातत्य हवंय, भक्तीमध्ये भाव हवाय. आणि सातत्य भक्तीमध्ये म्हणजे भावाचं सातत्य हवंय. केवळ रामाच्या नावानी सगळं व्हायचं असेल तर मग ज्याचं नाव राम आहे त्याला दिवसातून आई 10 वेळा बोलवते, पण त्याला नामाचा दर्जा येत नाही. कारण त्या रामाच्या मागे जर भाव असेल, बाळ हा शब्द सगळेच म्हणतात, पण जेव्हा आई आपल्या बाळाला बाळ म्हणते त्यावेळेला त्या बाळ या नामामध्ये भाव भरून राहिलेला असतो. माझं सोनं, माझं बाळ असं जेव्हा आई म्हणते तेव्हा त्या शब्दामध्ये भाव पूर्णपणे भरलेला असतो. इतक्या भरलेल्या भावानी जर नाम आपण घेतलं तर त्या भावाची निष्पत्ती रसामध्ये होते. म्हणून नाम स्मरण कीर्तन सगळी भक्ती करताना अपेक्षित जर काही असेल तर पूर्ण भाव. आणि भाव पूर्ण केव्हा होईल?
जेव्हा माझ्याबद्दल मी माझे विचार बंद करेन, खुद को न देखना है तुझे देखने की शर्त, खुद को न देखना है तुझे देखने की शर्त, असं एक सुफी म्हणतो. जेव्हा स्वतःचा पूर्ण विसर पडतो तेव्हा आराध्य देवतामध्ये, इष्ट देवतामध्ये संपूर्ण भाव व्यक्त होतो. आणि संपूर्ण भाव एकदा व्यक्त झाला की त्याचं रसात रूपांतर हे ठरलेलंच आहे. म्हणून जर भगवंताच्या भक्तीमध्ये गोडी यायची असेल तर ती गोडी रसामुळे येते, तो रस भावामुळे येतो. म्हणून जर गोडी येत नसेल, रुक्षता वाटत असेल, तर याचा अर्थ भाव कमी पडतो. काय अवघड आहे मला सांगा. आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांवर कुठे ना कुठेतरी प्रेमच शोधतो की नाही. आई मुलामध्ये काय शोधते, भाऊ भावामध्ये काय शोधतो, बहीण भावाकडून काय अपेक्षा करते, पत्नी पतीकडून काय अपेक्षा करते, वडील मुलांकडून काय अपेक्षा करतात, आजोबा नातवांकडून काय मागतात. प्रेम. मग जर ज्या प्रेमासाठी मी इतका धडपडतो याचा अर्थ मला प्रेम ही काही गोष्ट नवीन नाही आहे. असं जर असेल तर मग आईला ज्या मुलाबद्दल जसं वाटतं, आजोबांना नातवाबद्दल जसं वाटतं, नातवाला आजोबाबद्दल जसं वाटतं, तसं मला कृष्णाबद्दल का वाटू नये. आणि असं जर वाटलं, 100% भाव त्याच्यामध्ये जर उतरला, रसनिष्पत्ती जर झाली, तर या रसनिष्पत्तीचं संक्रमण स्थायी भावातून रसाचं संक्रमण प्रेमामध्ये, आणि प्रेमाचं रतीमध्ये, आणि रतीचं संक्रमण प्रेमामध्येच होतं. आणि प्रेमामध्ये ज्याचं रूपांतर झालं ज्या भक्तीचं, त्याला भक्ती रसाने तो ओथंबला असं म्हणतात. अभ्यास म्हणजे अभ्य आणि अस या 2 शब्दांनी मिळून अभ्यास शब्द झालाय. जवळ जाणे किंवा पोहोचणे याला अभ्यास असं म्हणतात. मग किती जवळ जायचं, जोपर्यंत ज्याच्या जवळ पोहोचलो नाही तोपर्यंत जात राहायचं, म्हणून अभ्यास. म्हणून जोपर्यंत कृष्ण माझ्यामध्ये येऊन मी कृष्णमय होत नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवायचा. त्यात गमतीचा भाग असा आहे, नामी किंवा साधक जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा सुरुवातीला 100% तो आपल्या प्रयत्नांनी करतो. भगवंत त्याच्याकडे बघत असतो. जसजसा त्याचा अहंकार 1-1% कमी व्हायला लागतो, तसा भगवंत 1-1% पुढे यायला लागतो. दोघांची सीमेरेषेवर भेट होते. ज्या वेळेला 50% प्रयत्नांनी 50% कृपा किंवा भगवंताचं येणं होतं, त्यावेळेला समजायला हरकत नाही की आता बाजू पलटायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा बाजू पलटते तेव्हा जसं भगवंताच्या स्मरणासाठी मी तयार झालो, तसा भगवंत भक्तावर लक्ष ठेवून भक्तांनी राम नाव घेतल्या बरोबर, कृष्णाचं नाम मुखामध्ये आल्याबरोबर त्याच्याजवळ तो येऊन उपस्थित होतो. स्वतःला त्याच्या बुद्धीमध्ये स्थित करायला लागतो. आणि अहो, ज्याची बुद्धी हळूहळू कृष्णमय राममय होत जाते, अशा भक्ताला भक्तीची गोडी लागायला लागते. आणि असा जर भक्त एक क्षणासाठी पूर्ण कृष्णमय जर झाला तर तो क्षण त्याच्या मुक्तीचा क्षण असेल, असं तुम्ही आम्ही नाही सांगत. हा निर्वाळा तुकाराम महाराजांनी दिला, ज्ञानदेवांनी दिला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधी गेल्या. पण एका क्षणासाठी कुठं उभं राहायचंय? देवाची द्वारी, कृष्णाच्या दरबारामध्ये उंबऱ्यावर पाय ठेवायचंय. एकदा का पाय ठेवलं, तिरुपती बालाजीचं दर्शन घेताना काही सेकंदाचं दर्शन घेऊ देतात ते, पण तेवढ्या सेकंदामध्ये त्या काळ्या कुट्ट गाभाऱ्यामधून जेव्हा बालाजी कृष्णाचं दर्शन आपल्याला होतं, विष्णू भगवानांचं दर्शन आपल्याला होतं, तेवढा एक क्षण आपल्याला किती आनंद देऊन जातो, त्याच्यासाठी किती खटपटी केलेल्या असतात. मग केवळ मुखदर्शनाने जर असा आनंद होत असेल, तर ज्याचं पाऊल कृष्णाच्या दरबारामध्ये पडलेलं आहे, त्याच्या मनामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये होणारी जी स्थित्यंतर आहेत, त्या स्थित्यंतरामध्ये
मुक्ती हे केवळ एकच वर्णन लागू पडू शकतं. म्हणून सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता अशा चारही मुक्ती एका क्षणामध्ये एक समयावच्छेदे देणारं जर काही असेल तर ही संपूर्ण समर्पण अहंकार लयाची भक्ताची जी अवस्था आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तरी गा ऐसे करी या आठा प्रहरा झारी मोटके निमिष भरी दे तू जाय. काय मागतायत माऊली? काय मागती आपल्याकडून? माऊली स्वतः सांगतात, तरी गा ऐसे करी या आठा प्रहरा झारी, या 8 प्रहरामध्ये मोटके निमिषभरी, निमिषभरासाठीच दे, पण काय दे? मोटके दे. तैसे भोगा आतुनी निगता चित्त मजमागी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. माऊली सांगतीये, भोगा आतुनी निगता, परावैराग्याची स्थिती आल्यानंतर चित्त मजमाजी रिगता, हळूहळू पंडुसुता, हळूहळू अभ्यासाने साध्य होणारी, हळूहळू भक्ती रसामध्ये डुंबायला लागण्याची जी प्रक्रिया आहे, आणि मग त्याच्यानंतर मी काय होईल? मीची होईल. एक सूफी फार छान वर्णन करतो की हा जो लम्हा म्हणतात त्याला, लम्हा म्हणजे क्षण, आणि आलम म्हणजे हे संपूर्ण सृष्टी किंवा हे संपूर्ण आजूबाजूला जे काही दिसतंय ते, सूफी म्हणतो, वो कौन थे जो लम्हों में आलम समा गए. असे कोणते लोक होते ते की एका क्षणामध्ये त्यांनी संपूर्ण सृजन झालेली सृष्टी विरघळून टाकली. वो कौन थे जो लम्हों में आलम समा गए बेवक्त की बेहोशी में होश लुटा गए. आपल्याला जगाची जाणीव असते, भगवंताची नेणीव अजिबात जाणीव नसते. म्हणजे आपल्याला इथे शुद्ध असते, भगवंताबद्दल आपण बेशुद्ध असतो. आणि माऊली, तुकाराम, समर्थ हे सगळे इथे बेशुद्ध असतात आणि भगवंताच्या शुद्धीत असतात. होश ही सबसे बड़ा गुनाह है, वो होशियार था जो बेहोश हो गया, असं सूफी म्हणतो. हे बेहोश होणं, हे चित्तामध्ये सामावणं काय आहे? हे केवळ शाब्दिक आहे असं वाटण्याची शक्यता सुरुवातीच्या काळामध्ये भक्ताला येऊ शकते, म्हणून अवतारांची निर्मिती झालेली आहे. मला सांगा, तुकाराम महाराज नसते, माऊली नसती, समर्थ नसते, नाथ नसते, जनाबाई नसती, मुक्ताबाई नसती, चैतन्य महाप्रभू नसते, शंकराचार्य नसते, तर आम्ही कशा या गोष्टींवर विश्वास ठेवला असता? म्हणून 6 प्रमाणांपैकी सगळ्यात पूज्य प्रमाण जे आहे, सगळ्यात वंदनीय प्रमाण जे आहे, ते शब्द प्रमाण आहे. म्हणून शास्त्र जर इकडे तिकडे गेलं तरी चालेल, पण संतांचा शब्द हा अंतिम शब्द मानला जातो. ऋषी मुनींची वाक्य, संतांचा शब्द हा खरा पुरावा आहे, हे खरं आलंबन आहे. याच्यामुळे आमचा भक्तीवर विश्वास आहे. असाच एक अवतार पुरुष भविष्य पुराणामध्ये ज्याच्याबद्दल भविष्य सांगितलं गेलं होतं, असे अवतार प्रभू चैतन्य महाप्रभू पश्चिम बंगालच्या नादिया या संस्थानामध्ये, आता तो जिल्हा आहे, या ठिकाणी 1486 या साली जन्माला आले. चैतन्य महाप्रभूंच्या जन्माच्या अगोदर त्यांच्या आईला 9 मुलं झाली होती आणि 9च्या 9 मुलं वारली होती. 10वा मुलगा झाला, त्याचं नाव विश्वरूप असं होतं, पण तो 16व्या वर्षी संन्यास घेऊन निघून गेला. मातेला खूप वाईट वाटलं, भगवंता 10 वेळेला मला तू आई बनवण्याचा प्रयत्न केलास, पण एकही मूल माझ्याजवळ नाही रे. म्हणून दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही, कृष्णाची आळवणी केली आणि 10वं पुत्ररत्न प्राप्त झालं. पुत्ररत्न प्राप्त झालं, आता याचं नाव ठेवायचं, पण आता पहिले 9च्या 9 मृत्युमुखी पडलेले आहेत. 9वा संन्यास घेऊन निघून गेलेला आहे.
आता माझं 10वं बाळ तरी जिवंत राहावं म्हणून कृष्णालाच प्रार्थना केली आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा मी तुझं नाव त्याला देऊ शकत नाही रे, कारण चांगली चांगली नावं ठेवली आणि मुलं गेली. म्हणून मग त्यांनी आपल्या मुलाचं नाव, आपल्याकडे जसं मुद्दा म्हणून मुलं मरू नयेत म्हणून दगडू धोंडू अशी नावं ठेवत असत, तसंच बंगालमध्ये प्रथा होती. म्हणून कडुलिंबाचं नाव ठेवलं गेलं चैतन्य महाप्रभूंना. त्यांचं नाव निमाई, नीम म्हणजे कडुलिंब, निमाई असं ठेवलं. गंमत अशी झाली की या निमाईला हळूहळू लोक हरी म्हणून बोलवायला लागली. त्याचं कारण होतं, हा लहान बालक जेव्हा जेव्हा रडत असे, काहीही केलं तरी त्याचं रडणं थांबत नसे. आईनी घेतलं, आईनी गाणं म्हटलं, अमुक केलं तमुक केलं, बाळ रडण्याचं थांबत नव्हतं. पण एक गंमत सापडली आईला, हरी म्हटल्याबरोबर बाळ शांत व्हायचं. आणि मग पुढे पुढे ह्या सगळ्या बायकांना गल्लीतल्या सवय लागली की निमाई रडायला लागला की हरी हरी म्हणायचं. हरी हरी म्हटलं की निमाई रडायचं थांबायचं. असे हे गौरांग, गौरांग हे नाव सगळ्या बायकांनी ठेवलं कारण इतके गोरे होते ते. आणि नुसते गोरे नव्हते, बालकाच्या अंगामध्ये तेज होतं, कातडीवर तेज होतं, त्वचेवर तेज होतं. त्यामुळे हरी गौरांग, गौरांग निमाई अशा नावांनी त्याला बोलवायला लागले. असा हा हरी गौरांग मोठा व्हायला लागला आणि शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. अवतार पुरुष गौरांगाने न्यायशास्त्राचा अभ्यास सुरू केला. वंग प्रांतामध्ये म्हणजे बंगालमध्ये नवाद्वीप नावाचा जो भाग आहे, हा भाग न्यायशास्त्राचा पुण्यभूमी म्हणून ओळखला जातो. न्याय नावाचं दर्शन जे आहे, त्या दर्शनातले जितके दिग्गज आहेत ते सगळे दिग्गज या नवाद्वीप मधून आलेले आहेत. आणि म्हणून न्यायशास्त्राचा अभ्यास करणं हे फार अभिमानाची गोष्ट समजली जात होती. आणि अशा या अत्यंत क्लिष्ट अशा न्यायशास्त्रामध्ये, न्यायशास्त्र किंवा न्यायदर्शन हे अत्यंत क्लिष्ट दर्शन आहे. अशी एक म्हण आहे की जर 2 नैयायिक एका ठिकाणी आले तर आपण तिथून निघून जावं, कारण आपल्या डोक्याला तो भार झेपणार नाही. असं जर 2 नैयायिकांची गोष्ट असेल तर संपूर्ण न्याय दर्शनाचा जिथे अभ्यास घरटी होत असेल, त्या नवाद्वीप प्रांतामध्ये न्यायाचं काय प्रस्थ असेल, अशा या प्रस्थामध्ये गौरांगाने न्यायशास्त्र इतक्या पटपट विकसित केलं की वयाच्या 10व्या वर्षी ते न्याय पंडित म्हणून ओळखले जाऊ शकले. 16व्या वर्षी स्वतः आचार्य म्हणून त्यांनी संस्कृत आणि दर्शनांचा अभ्यास करण्यासाठी आचार्य पद स्वीकारून, त्या काळी अशा शाळेला टोळ असं नाव होतं. बंगालमध्ये शाळेला टोळ असं म्हणायचे. टोळ म्हणजे कुठली ऑफिशियल किंवा अशी अधिकारिक शाळा नव्हती, पण साधारण एका वस्तीमध्ये एका ठिकाणी जो कोणी पंडित असेल तो शाळा सुरू करायचा आणि सगळी मुलं यायची आणि अशा पद्धतीने ती अनौपचारिक शाळा सुरू व्हायची. हे टोळ प्रकरण अगदी विवेकानंदांपर्यंत चाललं होतं. विवेकानंद सुद्धा संस्कृत टोळ मध्ये जात होते. असा हा टोळ चालू केल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की आपण न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहावा. गौरांगाने न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहायला घेतला. त्या ग्रंथामध्ये हळूहळू न्यायशास्त्र फुलायला लागलं. आणि या वेळेला त्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारा रघुनाथ पंडित, ज्यानं दिधिती नावाचा न्यायशास्त्राचा ग्रंथ लिहिलाय, आज सुद्धा न्यायशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा अनुकरणीय ग्रंथ म्हणून तो ओळखला जातो. त्याचं नाव दिधिती असं आहे. असा हा ग्रंथ लिहिणारा रघुनाथ पंडित, जेव्हा त्याला कळालं की स्वतः गौरांग, हरिगौरांग न्यायशास्त्र लिहायला हातात घेतलेलं आहे, वयाचं 16 वर्षाचं पोर लिहितंय, पण त्याची बुद्धिमत्ता पाहून त्यांना भीती वाटायला लागली की मी इतका मोठा पंडित असून यांनी जर शास्त्र लिहिलं तर माझ्या पुस्तकाची, माझ्या ग्रंथाची महत्व किंवा किंमत कमी होऊन जाईल. आणि म्हणून मग एकदा नावेमधून बसून जात असताना या रघुनाथ पंडितांनी गौरांगांना विचारलं की मी असं ऐकलं तुम्ही न्यायशास्त्रावर काहीतरी लिहिताय, तेव्हा हे न्यायशास्त्रावर तुम्ही लिहिणारा ग्रंथ जरा मला सांगाल का? आणि सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं रघुनाथ पंडिताच्या की आपल्या ग्रंथाच्या पेक्षा कैक पटींनी गर्भित अर्थाने असा हा ग्रंथ लिहिला गेला आहे. आणि म्हणून मग ते रडायला लागले. एवढ्या मोठ्या पंडिताच्या डोळ्यामधले आसू बघून 16 वर्षाच्या गौरांगाने विचारलं, रघुनाथ पंडितजी महाराज काय झालं? ते म्हणाले, आता माझा ग्रंथ कोण वाचेल?
इतकं ऐकल्याबरोबर 3/4 जास्त पूर्ण झालेला तो ग्रंथ हरिगौरांगानी गंगेला समर्पित करून टाकला. आणि ते पाहून रघुनाथ पंडितांच्या डोळ्यात अश्रू आले आणि गौरांग म्हणाले, ज्या माझ्या कृतीमुळं एखाद्याच्या हृदयाला सुखद संवेदना येत असेल तर मी हा ग्रंथच काय, माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. हे वैष्णवाचं पहिलं लक्षण आहे. वैष्णव कुणालाही त्रास होऊ देत नाही. वैष्णवाकडून कोणाचाही त्रास पाहावला जात नाही. वैष्णव जनतो तेने कहिये पीर पराई जाने रे. नरसिंह मेहता महाराजांचं, नरसिंह मेहता महाराज स्वतःला पत्नी समजत असत कृष्णाची. गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, परमेश्वराची पत्नी बनून परमेश्वराची सेवा करण्यामध्ये पत्नीमय झालेले जे काही संत होऊन गेले त्यामध्ये एक नरसिंह मेहता आहेत. आणि याच प्रकाराने गुलाब महाराज होते. गुलाब महाराज ज्ञानेश्वर कन्या असं स्वतःला म्हणून घ्यायचे. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर या नावाने कधीही हाक मारली नाही, त्यांना ते तात असं म्हणत असत. आणि ज्ञानेश्वर कन्या असल्यामुळे गळ्यामध्ये मंगळसूत्र असायचं, कपाळाला कुंकू असायचा गुलाब महाराजांच्या. आणि म्हणून गजानन महाराजांची भेट घ्यायला गेल्यानंतर परस्त्रीनी परपुरुषाचं तोंड बघायचं नाही म्हणून ज्ञानेश्वर कन्या असणारे गुलाब महाराज लाजून आपले मुख त्यांनी दुसऱ्या बाजूला केलं. याला म्हणतात भक्तीमध्ये डुबून जाणं. मी कृष्ण भक्त आहे, मी रामाची भक्त आहे, मी रामाच्या जवळ आहे असं म्हणणं वेगळं आणि आतून असं असणं वेगळं. हे वेगळेपण आहे. असे हे गौरांग हळूहळू हळूहळू कीर्तनामध्ये रंगू लागले. आणि वयाच्या 20व्या वर्षी हा सगळा टोळ अमुक तमुक सगळं सोडून जगन्नाथपुरीला निघाल. वाटेत ईश्वरपुरी नावाच्या गुरूंकडून त्यांनी दीक्षा घेतली. ईश्वरपुरी हे द्वैत गुरु. ईश्वरपुरींच्या गुरूंचे गुरु म्हणजे मध्वाचार्य. म्हणजे मध्वाचार्यांच्या द्वैती संप्रदायाला गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आज सुद्धा मान आहे. त्याचं कारण म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे गुरु हे मध्वाचार्यांच्या संप्रदायाचे होते. या ईश्वरपुरींनी अनुग्रह केला आणि अनुग्रह केल्यानंतर कृष्णाच्या भजनामध्ये गौरांग हळूहळू हळूहळू डुबून जायला लागले. भक्ती वाढायला लागली, उत्कट व्हायला लागली. आणि जगन्नाथपुरीमध्ये गदाधराचं मंदिर आहे. या गदाधराच्या मंदिरामध्ये जात असताना अचानक गौरांगांना लक्षात आलं की मी ज्या जमिनीवर चालतोय त्या जमिनीवर कृष्णाची पावलं उठलेली आहेत. भाग कथेचा नाही, सत्यतेचा आहे. हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. ही पुराणातली कथा नाही, ही सत्य कथा आहे. आम्हाला ती पावलं दिसत नाहीत. आज सुद्धा वृंदावनला गेल्यानंतर आम्हाला धूळ दिसते, कृष्णाची पावलं दिसत नाहीत. गौरांगांना कृष्णाची पावलं दिसली. पावलं दिसल्याबरोबर गौरांगाने आपले पाय वर घेण्याचा प्रयत्न केला, खाली बसले आणि त्या पायाला दोन्ही हातांनी असं धरलं. आणि ज्या पद्धतीने दोन्ही हातांना धरलं त्याबरोबर गौरांगांना आपण कृष्णापासून दूर आहोत त्या वियोगाची इतकी जाणीव झाली की घळघळा अश्रू ओघळायला लागले. कसे बसे गदाधराच्या मंदिरामध्ये पोहोचले, भगवंताच्या मूर्तीवर डोकं ठेवलं आणि ढसढसा रडायला लागले. आता त्यांची अवस्था फार बिकट झाली होती. कृष्णाच्या दर्शनाशिवाय दुसरं काहीही त्यांना आता हवं नव्हतं. जेवणाची फिकीर राहिली नाही, अंगावर वस्त्र आहे की नाही याची कल्पना त्यांना राहिली नाही. हळूहळू कृश होत चालले. आणि असे कृश झालेले गौरांग आपल्या गुरूंकडे आले, ईश्वरपुरींकडे, आणि म्हणाले, हे गुरु, तुम्ही मला ज्ञान दिलं, कृष्णाचं नाम दिलं, पण आता मी तुमच्याकडे शिष्य आहे, नात्याने एक गोष्ट मागतोय. मला कृष्णाचा प्रेम रस हवा आहे. असं काहीतरी करा आणि हा वियोग संपवून टाका. लक्षात येत असेल, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी. माऊलींनी वर्णन केलेलं आहे विरहाचं कसं आहे. ती विरहिणी आणि हा विरह एकच होता.
ईश्वरपुरी हसले. सिद्धपुरुष होते. आपल्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि पूर्व राग ज्याला म्हणतात, पूर्व राग म्हणजे गेल्या जन्मीमध्ये कृष्णाचं केलेलं जे काही भक्ती असेल ती भक्ती या जन्मामध्ये उद्दीपित होते. पूर्व अनुराग जागृत केल्याबरोबर गौरांग कृष्णाच्या प्रेमरसामध्ये डुंबायला सुरुवात झाली. या क्षणापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत गौरांग फार कमी वेळ कृष्णाच्या पासून दूर राहिले. ते नेहमी कृष्णाच्या भक्तीमध्ये डुंबलेली असत. बहुतेक वेळेला त्यांना समाधिस्थ झाल्यासारखं होऊन शरीराची जाणीव राहत नसे. आणि मग असे हे गौरांग तिथून जे धावत सुटले ते जगन्नाथाच्या मंदिरामध्ये आले. जगन्नाथाच्या मंदिरामध्ये आले, जगन्नाथाला पाहिलं आणि जगन्नाथांना पाहिल्याबरोबर मूर्छा आली. परमेश्वराच्या भक्तीमध्ये सात्विक भाव जागृत होतात. हे सात्विक भाव जागृत झाल्यानंतर 8 प्रकारचे सात्विक भाव आहेत. डोळ्यामध्ये अश्रू येणे, अंगावर रोमांच येणे, शरीराचा रंग बदलणे, शरीर थरथर कापणे, हसू येणे, स्मित हास्य येणे, वर्ण बदलणे. या सगळ्यात शेवटचा जर सात्विक भाव कोणता असेल तर मूर्छा येणे. भगवंताच्या भक्तींनी मूर्छा आल्यामुळे संपूर्ण जाणीव निघून जाते आणि जसा भक्त जिथे असेल तिथे तो खाली पडतो. बरोबर त्याच पद्धतीने मूर्छा येऊन गौरांग जगदीशाच्या मंदिरामध्ये, जगन्नाथाच्या मंदिरामध्ये आडवे झाले. याच्यानंतर तिथे असणाऱ्या गरुड स्तंभाजवळ नेहमी उभा राहून एका पायावर, कधी 2 पायावर, कधी आपण उभा राहिलो याची जाणीव नसणारे गौरांग 8 तास, 10 तास, 12 तास पायांना रग लागायची. पायांच्या धमन्या निळ्यासर बाहेरून दिसायला लागायच्या. लोक सकाळच्या दर्शनाला आलेले, संध्याकाळच्या दर्शनाला आले तरी गौरांग तिथे उभे असायचे. कधी स्तब्ध उभे असायचे, शांत रस, कधी रडत असायचे, कधी मुरकायचे लावण्य रस मधुरामध्ये. भावामध्ये भक्ती करताना जे भाव असतात ते भाव जे आहेत ते मुख्य आणि भाव आणि गौण भाव असे भाव आहेत. या भावातून रस उत्पन्न होतो. ते रस सुद्धा 5 मुख्य रस आहेत, बाकीचे गौण रस आहेत. त्या 5 मुख्य रसामध्ये अत्युच्च रस हा मधुरा भक्तीचा रस समजला जातो. त्याला मधुर असं म्हणतात. तो रस मधुर इतका आहे की त्या रसामध्ये असणारी लोक मधुरतेला सोडू शकत नाहीत. एखाद्या मुंगीनी एखाद्या भांड्यामध्ये असणाऱ्या पाकामध्ये उडी मारावी आणि त्यातच बुडून जावं, तशी या मधुर रसामध्ये बुडलेल्या भक्तांची कथा आहे. गौरांग मधुर रसामध्ये, म्हणून त्याला महाभाव असं म्हणतात. एकूण भाव 19 आहेत. या 19 मधल्या एका भावाने जरी भक्ती केली तरी भगवंताचं प्रेम मिळतं. भक्त श्रेष्ठ समजणाऱ्या गोपींना एका वेळेला 3-3, 4-4 भाव प्राप्त झाले होते. संपूर्ण 19 भाव प्राप्त झालेली जर भक्त कोणी असेल तर ती राधाराणी आहे. म्हणून कृष्णाच्या अत्यंत जवळ असणारी भक्त कोणी असेल तर ती श्रीमती राधाराणी आहेत. 19 भावांनी युक्त, म्हणून या 19 भावांनी युक्त असणाऱ्या भावाला महाभाव असं म्हणतात. आणि या अलीकडच्या काळामध्ये गेल्या 1000 वर्षामध्ये 2 व्यक्ती केवळ महाभावाला पोहोचलेल्या आहेत. एक चैतन्य महाप्रभू आणि एक रामकृष्ण परमहंस. महाभावपूर्वक भक्त जो लोकांना बघायला मिळाला असे फक्त 2च भक्त आहेत. असे हे गौरांग जगन्नाथपुरीला राहिले. तेवढ्यात आषाढ आला. आषाढ महिन्यामध्ये जगन्नाथाच्या मंदिरातून जगन्नाथाचा रथ निघतो. त्याला रथयात्रा असं म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. थोडी गंमत आहे या जगन्नाथाच्या रथयात्रेची. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा अशा 3 मूर्ती आहेत. आपण जर कधी त्या मूर्ती पाहिल्या तर या मूर्तीला हात आणि पाय नाहीत.
भारतवर्षामधली एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये लाकडाची मूर्ती असते आणि काही विशिष्ट काळानंतर या मूर्ती लाकडाच्या बदलून नव्या केल्या जातात. अन्यथा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर मूर्ती कधीही हलवली जात नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती 1600 वर्षाची चालुक्यांच्या काळापासून आलेली मूर्ती आहे. ती 4-5व्या शतकापासूनची मूर्ती आहे आणि मूर्तीला वज्रलेप करणे सुद्धा फार धोक्याचं काम समजलं जातं, कारण जिवंत असतं. मूर्तीच्या जिवंतपणामध्ये, स्थानाच्या महात्म्यामध्ये, तीर्थक्षेत्राच्या महात्म्याचं महात्म्य कळण्यासाठी संत पद यावं लागतं. एक्स्ट्रीमली अनसायंटिफिक असं म्हणणं फार सोपं आहे, पण किती शास्त्रीय आहे हे कळण्यासाठी जी उंची गाठावी लागते ती उंची असणं जरुरी आहे. म्हणून संतांनी जी उंची गाठलेली आणि त्यांनी जो नियम घालून दिलाय तो आपण पाळावा. म्हणून जगन्नाथपुरी, पंढरपूर, काशी, रामेश्वर, मदुराई ठरलेली मंदिरे आहेत. त्या मंदिरामध्ये काहीतरी विशिष्ट आहे. सगळे संत त्या ठिकाणी आपल्या परिव्राजक व्रतामध्ये जातातच. त्या जगन्नाथपुरीची यात्रा रामकृष्ण परमहंसांनी केली, स्वामी विवेकानंदांनी केली. इतकंच नव्हे, तुम्ही आम्ही जगन्नाथपुरीला जाऊ तर फारसा विशेष नाही, पण जेव्हा स्वामी विवेकानंद जगन्नाथपुरीला जाणार असं कळालं आणि तिथून गयेला जाणार असं कळालं, तेव्हा गया या स्थानाकडे जाणार म्हटल्याबरोबर बुद्धांचं स्थान असल्यामुळे रामकृष्ण प्रचंड चिंतेत पडले. चिंतेचं कारण विचारल्यानंतर रामकृष्णांनी सांगितलं, अरे हा नरेंद्र जर तिकडे गेला ना तर मला जरा भीती वाटते, तो कदाचित परत येणार नाही, कारण बुद्धाचं दर्शन होईल त्याला तिथे. मग बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना पुरीलाच जाण्याची गरज का पडावी, तर ते स्थान महात्म्य आहे. असं स्थान महात्म्य या जगदीशाच्या, जगन्नाथाच्या मंदिराला आहे. असा हा आषाढ महिन्यामध्ये जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या 3 मूर्ती 3 रथांमध्ये बसतात. त्यांना प्रस्थापित केलं जातं. नंदीघोष, तालध्वज आणि दर्पदालन असे त्या 3 रथांचे नाव आहेत. नंदीघोषामध्ये जगन्नाथ स्वतः बसतात, तालध्वजामध्ये बलभद्र बसतात आणि दर्पदालनामध्ये सुभद्रा बसते. आणि मग फार पुण्यवान अशा लोकांना असा हा भगवंताचा रथ श्रीनिवास म्हणजे त्यांच्या मंदिरापासून ते गुंदेच्या मंदिरापर्यंत, गुंदीच्या मंदिर म्हणजे हे 7 दिवसासाठी आषाढ महिन्यामध्ये हे 3 देव तिकडे जाऊन राहतात. आता देवांचं इकडून तिकडे जाऊन राहणं आपल्याला कपोल कल्पित वाटतं, पण हे कपोल कल्पित नाही. हे सिद्ध करण्यासाठी मग गौरांगांचा जन्म व्हावा लागतो. असे हे गौरांगांचे पहिलं वर्ष. जगन्नाथाची यात्रा सुरू आहे. जगन्नाथ श्री मंदिरातून बाहेर पडले हे पाहिल्याबरोबर चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात झाली. विरह झाला. विरह कशासाठी? आता लक्ष्मी मागे राहणार आहे. गंमत अशी आहे, या मंदिरातून जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा बाहेर निघतात, पण लक्ष्मी मागे राहते. पत्नीला मागे ठेवून पती पुढे चालला आणि हा पती माझा आराध्य दैवत आहे. तेव्हा पत्नी म्हणजे लक्ष्मी मातेच्या विरहाबद्दल रडू की जगन्नाथाला बरोबर घेऊन जातो म्हणून हसू आणि आनंदाने बागडू, हे न कळणारे गौरांग एका बाजूला रडत होते तर एका बाजूला जगन्नाथाचा रथ ओढत होते. सगळे लोक बरोबर गोविंद गोविंद करत रथाला घेऊन जातात. रथ गुंदेच्या मंदिरामध्ये पोहोचतो. संध्याकाळच्या वेळेला पोहोचण्याची प्रथा आहे आणि संध्याकाळी भगवंतांना बाहेर काढायचं नाही म्हणून रात्रभर ते रथात राहतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा देवतांना गुंदेच्या मंदिरामध्ये प्रस्थापित केलं जातं. इथं प्रस्थापित केल्यानंतर लक्ष्मीला मात्र विरह सहन होत नाही, म्हणून 5व्या दिवशी तिला हेरा पंचमी असं म्हणतात. हेर म्हणजे हरवणे. या हेरा पंचमीला मग लक्ष्मी विरह सहन होत नाही म्हणून आपल्या निवास म्हणजे श्रीनिवासापासून परत गुंदेच्या मंदिरामध्ये मग भगवंतांना भेटायला येते. आणि जेव्हा ती भेटायला येते तेव्हा ती भेट हा एक फार सुंदर सोहळा असतो. एका प्रचंड मोठ्या सभागृहामध्ये जगन्नाथाला आणलं जातं, कारण आता लक्ष्मी भेटायला येणार आहे. लक्ष्मी भेटायला येते आणि ह्या लक्ष्मी भेटण्याच्या वेळी 3 दिवस स्तवनं गायली जातात. ही स्तवनं कृष्णाची, राधेची, गोपिकांची असतात, सत्यभामेची असतात, रुक्मिणीची असतात. भजन चालू असतात, संकीर्तन चालू असतं
आणि मग अशा वेळेला भगवंतांना विनंती केली जाते की लक्ष्मी आलेली आहे भेटायला, भेटू दे का. आणि मग भगवंत आज्ञामाला देतात. ती माला भगवंताच्याकडून घेतली जाते आणि लक्ष्मीच्या गळ्यात घातली जाते आणि दोघांची तिथं भेट होते. आणि ही भेट होणे यालाच वृंदावन असं वैष्णव समजतात. आता जगन्नाथपुरी ही पुरी न राहता वृंदावन झालेलं असतं, म्हणून या सगळ्या वैष्णवांची हे 3 दिवस म्हणजे वृंदावनातला रास असतो. या रासामध्ये सगळे वैष्णव सहभागी होतात. सहभागी झालेले जितके वैष्णव आहेत ते सगळेच्या सगळे वैष्णव आता इथे वेगळी वेगळी भजनं गायला लागतात. आणि अशी भजनं गात असताना जेव्हा गौरांग स्वतः भजनाला नामसंकीर्तनाला उभे राहिले, प्रखर तेजस्वी असणारी त्यांची काया क्षणामध्ये ती निळी होऊन जायची. जसा कृष्णाचा भाव गौरांगांच्या अंगामध्ये यायचा तसा तसा त्वचा हळूहळू निळी पडायची. त्यामुळे नीलांग गौरांग, नीलांग गौरांग, कधी गौरांग कधी कृष्ण, कधी गौरांग कधी कृष्ण, असे तालावर गौरांग त्या सभागृहामध्ये फेर धरायला लागायचे. सगळे वैष्णव त्यांच्या बरोबर फेर धरायला लागायचे आणि सगळ्यांच्या मुखामधून वेगळे वेगळे नामसंकीर्तनाची भजनं यायला लागली. गौरांग स्वतः गायला लागले, राधे 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 गोविंद, राधे 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 गोविंद, वृंदावन छंद वृंदावन छंद, अनाथ नाथा दीन बंधू राधे गोविंद, अनाथ नाथा दीन बंधू राधे गोविंद. हळूहळू हळूहळू गौरांग नाचायला लागले. विचार करा वैष्णवांची अवस्था काय झाली असेल. समोर कृष्ण असतोय, निळ्या रंगाची कांती कृष्णाच्या अस्तित्वाची साक्ष देऊन जातीये. गीत गोविंद, आज सुद्धा तिथे गीत गोविंद जे जयदेवांचं आहे त्यातली कवनं गायली जातात. ही कवनं वैष्णव गात होते. खोल म्हणजे मृदुंगासारखं एक जे वाद्य आहे ज्याला खोल म्हणतात ते खोल वाजवणं चालू होतं. असे ही 3 दिवस रासलीला तिथे होते. आणि जवळजवळ 18 वर्ष नंतर या पुरीमध्ये गौरांगांचं वास्तव्य राहिलं. काय पुण्यवान लोक असतील पहा, गौरांगांना स्वतः कृष्णाची भक्ती करताना या सगळ्या लोकांना पाहण्याची संधी मिळाली. असे गौरांग 1 वर्ष जगन्नाथपुरीला राहिले आणि त्यांना परत नादियाला घेऊन गेले. नादियाला घेऊन गेल्यानंतर त्यांना त्यांचे अत्यंत सुहृद मित्र आणि परमशिष्य नित्यानंद येऊन भेटले. हे नित्यानंद श्रीकृष्णाचं दर्शन होत नाही म्हणून बनारस अमुक तमुक सगळ्या तीर्थांकडे गेले होते. शेवटी ते येऊन भेटले महाप्रभूंना. आणि मग या चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सुहृद मित्राला, प्रथम शिष्याला नित्यानंदाला कृष्णाचं दर्शन घडवलं. कसं दर्शन सुद्धा किती सुंदर घडवलं पहा. एका अत्यंत मंगल प्रभाती पहाटे ब्राह्ममुहूर्तावर कृष्णाचं ध्यान करून झाल्यानंतर गौरांग स्नान करून जेव्हा परत येत होते त्यावेळेला नित्यानंदाने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. शिक्षकाट होता, आजूबाजूला कोणी नव्हतं आणि अत्यंत भक्तीने भरलेल्या हृदयांनी आपल्या गुरुकडे, मित्राकडे आणि गुरुकडे, ते मित्रही होते गुरुही होते, अशा गौरांगांकडे बघितलं नुसतं. आणि तिथे गौरांग नव्हतेच. गौरांगांच्या जागी, चैतन्य महाप्रभूंच्या जागी त्यांना 6 हात असणारी देवता दिसली. आणि त्या 6 हातामध्ये गंमत अशी होती, 2 हातामध्ये, एका हातात धनुष्य, एका हातात बाण, दुसऱ्या 2 हातामध्ये मुरली आणि तिसऱ्या 2 हातामध्ये कमंडलू आणि माला. नित्यानंदाने गदगदल्या आवाजामध्ये विचारलं, महाप्रभू हे काय रूप आहे? आतापर्यंत मी देवांची रूप ऐकलेली आहेत पण हे रूप कधी ऐकलेलं सुद्धा नाही. महाप्रभूंच्या मुखातून दैवी वाणी आली, निताई, अरे हा जो धनुष्यनी बाण आहे ना तो राम आहे, ही जी मुरली आहे ना तो कृष्ण आहे, आणि ही जी माला आणि कमंडलू आहे ना तो संन्यस्त आहे. तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच संन्यासी आहे. असं दर्शन गौरांगांनी नंतर आपल्या अत्यंत जवळच्या शिष्यांना परत परत दिलेलं आहे. असे हे गौरांग
जेव्हा परत नादियाला आले तेव्हा तोंडामध्ये फक्त एकच शब्द होता, हरी बोल. त्यांच्या ईश्वरपुरी या गुरूंनी त्यांना 8 अक्षरी मंत्र दिला होता. पण आता गौरांगाने स्वतःच्या मुखातून 16 अक्षरी मंत्र काढला. तोच मंत्र अख्ख्या भारत वर्षामध्ये प्रिय झाला. आपल्या सर्वांनाही तो प्रिय आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र गौरांगांचा आहे. गौरांग हा मंत्र देत 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 सगळीकडे गेले. जो कोणी रस्त्यात भेटेल त्याला म्हणायचे हरी बोल. हरी बोल म्हटल्यानंतर तो माणूस हरी बोलायला लागायचा. प्रत्यक्ष कृष्ण भगवानांची मूर्ती रस्त्या रस्त्यातून जात होती. रस्त्या रस्त्यातून, गल्ली गल्लीतून, जिथे जिथे लोक, अख्खा नादिया, हळूहळू अख्खा बंगाल आणि दैववशात हळूहळू भारतवर्ष सगळा हरी बोलायला लागला. अशा या हरिभक्तीची आरोपण करणारे, हरिभक्तीची स्थापना करणारे हे चैतन्य महाप्रभू आपला काही काल नादियामध्ये व्यतीत केल्यानंतर भ्रमणासाठी बाहेर निघाले. परिव्राजक व्रत करण्यासाठी बाहेर निघाले. पहिल्यांदा बनारसला आले. बनारसला दर्शन घेऊन ते दक्षिणेकडे कूच करते झाले. वाटेत जाता जाता जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीकडून मदुराईला गेले. मदुराईकडून ते खाली रामेश्वरमला गेले. रामेश्वरमला पोहोचल्यानंतर कन्याकुमारीला गेले. कन्याकुमारीहून केरळातल्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन उडुपी कृष्णा, उडुपी म्हणजे मध्वाचार्यांचं स्थान, तिथं दर्शन घेतलं. आणि हे सगळं दर्शन घेत घेत पोहोचले पंढरपुरामध्ये. चैतन्य महाप्रभू पंढरपुरामध्ये पोहोचले. पहा, वल्लभाचार्य पोहोचले होते. माऊलीचे पाय लागलेले आहेत, नामदेवांचे पाय लागलेले आहेत, तुकाराम महाराजांचे तर लागलेलेच आहेत. पंढरपूरचं महात्म्य किती मोठं आहे, स्थान महात्म्य किती मोठं आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. जे भगवंतांना कळालं, जे संतांना कळालं, त्याच्याबद्दल आपण शंका अजिबात घेऊ नये. म्हणून तरी तू जाय पंढरीसी एक वेळ. चैतन्य महाप्रभू पंढरीला आले. गाभाऱ्याच्या समोर उभे राहिले. विठ्ठलाकडे पाहिलं, विठ्ठल दिसलाच नाही. कृष्णाच्या रूपामध्ये विठ्ठलानी आपली स्वतःचं दर्शन दिलं. चैतन्य महाप्रभू भावसमाधीमध्ये गेले. त्या भावसमाधीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं चैतन्य महाप्रभूंचं. लोकांची गर्दी लुटली. प्रत्येक ऐकणाऱ्या गौरांगांच्या कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सत्वगुणांचा उदय झाला. जे सात्विक भक्तीची सारी लक्षणं सगळ्यांच्या अंगावर दिसायला लागली. त्याचं कारण असं होतं, प्रत्यक्ष कृष्ण वाटणारे गौरांग संकीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात करत होते. संकीर्तन करता करता स्वतःभोवती एक गिरकी घेत असत. त्याला मिश्र भाव असं म्हणतात. जेव्हा भक्ती काया, मन आणि वाणी यातून प्रसृत होते त्याला मिश्र भाव म्हणतात. आणि जेव्हा ती केवळ स्तंभन, रोमांच, हर्ष, अश्रू अशी व्यक्त होते तेव्हा ती मानसिक असते. तेव्हा त्याला शुद्धा भक्ती असं म्हणतात. कधी मिश्रा भक्ती, कधी शुद्धा भक्ती, या दोन्हीमध्ये गौरांग नाचायला लागले. गौरांगांचा रंग त्वचेचा कधी निळा, कधी श्वेत, कधी निळा, कधी श्वेत. ज्या वारकऱ्यांनी हे कीर्तन ऐकलं त्यांना गौरांग विठ्ठलाच्या रूपामध्ये दिसले. ज्यांनी त्यांना कृष्णाच्या रूपात पाहिलं त्यांना ते कृष्ण दिसले. संध्याकाळी सूर्य अस्ताला चालू झाणार असणारं कीर्तन पहाटेपर्यंत चाललं. जेवणाची कुणाला वाण नव्हती, तहाण्याची कुणाला वाण नव्हती. इतकं त्या नामसंकीर्तनामध्ये ताकद होती. असे हे गौरांग पांडुरंगाचं दर्शन घेतलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तिथून पुढे बऱ्याच लोकांनी त्यांची दीक्षा घेतली. ही दीक्षा आपल्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. महाराष्ट्राला एक महत्वाचा वारसा चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे. त्याचं कारण असं होतं, बनारसमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू पोहोचले तेव्हा बऱ्याचशा ज्ञानयुगी लोकांनी चैतन्य महाप्रभूंना मान दिला नाही. त्यांच्यावर काहीशी टीका सुद्धा केली. आणि ही केलेली टीका पाहून
सगळ्या ज्ञानयोगांना भक्तियोगाचं महत्व पटावं म्हणून पुनश्च एक वार गौरांगांनी बनारसमध्ये संन्यासाश्रम स्वीकारला, विधिवत संन्यास घेतला आणि केशव चैतन्य नावाच्या गुरुकडून, केशव भारती नावाच्या गुरुकडून दीक्षा घेतली आणि गौरांगांचं नाव केशव चैतन्य असं ठेवण्यात आलं. हा केशव चैतन्य झाल्यानंतर मग बऱ्याचशा संन्यासी लोकांनी त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि पुष्कळ संन्यासांचं त्यांनी भक्तामध्ये रूपांतर केलं. पुष्कळ ज्ञानयोगी भक्तियोगाकडे आले. असं असल्यामुळे गौरांगांचं नाव केशव चैतन्य असं होतं. आता या केशव चैतन्य असल्यामुळे त्यांनी जेवढी जेवढी दीक्षा पंढरपुरामध्ये दिली त्या सगळ्यांना नाव चैतन्य असं मिळालं. म्हणजे एक नाव आणि उपनाम चैतन्य असंच राहिलं, कारण तो संप्रदायामुळे ती दीक्षा चैतन्य दीक्षा अशी समजली जाते. अशी ही चैतन्य दीक्षा दिलेली साधारण 1530च्या आसपासचा हा काळ आहे. याच्यानंतर 100 वर्षांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा एका चैतन्यानेच दीक्षा दिलेली आहे. म्हणजे महाप्रभू चैतन्यांनी शिष्य चैतन्य नावाचे बनवले, त्यातल्याच एका चैतन्यानी तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला. आणि कशावरून? स्वतः तुकाराम महाराजच सांगतात, सद्गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्न माझी, काही काळ उपजला अंतराय, म्हणून काय त्वरा झाली. आता पुढचा श्लोक महत्वाचा आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. इथं चैतन्य शब्द आलाय तो महाप्रभू चैतन्यांचा आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराज स्वतः सांगतायत की मी बाबाजी चैतन्यांकडून घेतलेला आहे हा मंत्र रामकृष्ण हरी. आणि हा रामकृष्ण मंत्री हरी देणारे बाबाजी चैतन्य म्हणजेच केशव चैतन्य म्हणजेच महाप्रभूंच्या परंपरेतले आहेत. निळोबारायांच्या ग्रंथामध्ये सुद्धा याला दुजोरा मिळतो. निळोबाराय म्हणतात, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथुनिया. असं आहे ते. म्हणून महाप्रभूंचे आपल्यावर उपकार आहेत. असे हे महाप्रभू हे पूर्ण परिभ्रमण करून पुन्हा पुरीला पोहोचले. आणि जेव्हा पुरीला पोहोचले तेव्हा जगन्नाथपुरी हे त्यांचं शेवटचं आणि अंतिम स्थान. याच ठिकाणी ते 31व्या वर्षापासून 48व्या वर्षापर्यंत राहिले आणि इथंच ते लुप्त झाले. जेव्हा पुरीला परत आले तेव्हा तिथे यांच्या परिव्राजक काळामध्ये एक प्रचंड अद्वैत ज्ञानी असा पंडित, ज्याचं नाव सार्वभौम पंडित असं होतं. हा सार्वभौम पंडित गौरांगांच्या दर्शनाला सगळे गेले म्हणून गेला. हळूहळू गौरांगांचं निरीक्षण करू लागला. पण अद्वैतामध्ये असल्यामुळे, भक्तीचा विरोध मनामध्ये असल्यामुळे हे काहीतरी थोतांड आहे असं त्याला वाटायला लागलं. जगन्नाथाच्या मंदिरामध्ये मूर्छावत अवस्था होणारे गौरांग बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की बहुतेक हे गौरांग जे आहेत त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असेल. आणि म्हणून मग ते स्वतः त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, हे बाळका, तू खूप विद्वान आहेस, हे काय चालू केलेस? हरी हरी कृष्ण कृष्ण, तू ये माझ्याकडे, मी तुला अद्वैत शिकवतो. पहा काय करामत आहे. जो कृष्णमय झालाय त्याला शिष्य बनवून अद्वैताचे शिक्षण घ्यायला या सार्वभौम पंडितांनी बोलवलं. म्हणून ते गेले. 3 दिवस प्रवचन चालू होतं. शिष्यत्वाच्या नात्याने गौरांग ऐकत होते, सार्वभौम पंडित सांगत होते. आणि 3ऱ्या दिवसानंतर एक मंत्र आला, आत्मा रामश्च मुनयो निर्गंथापि उरुक्रमे कुर्वन्ति अहैतुक भक्तिम इत्यंभूत गुणो हरी. याचा अर्थ असा आहे की जे निर्ग्रंथ झालेले आहेत, ज्यांची बंधनं संपलेली आहेत, जे मायेपासून विरहित झालेले आहेत, असे जे कोणी आत्मदर्शन झालेले संन्यासी आहेत ते सुद्धा हरिभक्तीमुळे अहेतुक भक्तीत आनंद घेतात. या मंत्राचा अर्थ 9 वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी संस्कृतचं पांडित्य दाखवत सार्वभौम पंडितांनी गौरांगांना सांगितला. आणि मग गौरांगांना विचारलं, तुला कळालं का? गौरांग म्हणाले, मला कळालं, पण जरा जास्त कळालं.
सार्वभौम पंडित म्हणाले जास्त म्हणजे काय, हाच मंत्र त्यांनी 61 वेगळ्या वेगळ्या अर्थासहित सार्वभौम पंडितांना सांगितला आणि मग सार्वभौम पंडित नतमस्तक झाले. अशा नतमस्तक झालेल्या सार्वभौम पंडितांना हरिबोल म्हणून एक आलिंगन काय दिलं गौरांगानी, आणि सार्वभौम पंडिताचा जो अद्वैत होता तो भक्तीमध्ये रूपांतर झालं. याच्या पुढे सार्वभौम पंडित केवळ हरी हरी म्हणू लागले. पुरीमध्ये सतत भाव समाधीमध्ये असणारे गौरांग स्वतःच्या शरीराची हेळसांड, शरीराकडे लक्षच असायचं नाही. इतके कृश झाले होते, इतके कृश झाले होते की गौरांग जर चालायला लागले तर असं वाटायचं की 5-6 वर्षाचं बालक चाललंय, इतकं अंग कृश झालेलं होतं. तेज मात्र तसंच होतं आणि जिकडे बघेल तिकडे त्यांना कृष्ण दिसत होता. आणि याच भक्तीमध्ये असा घोटाळा झाला की एकदा ते समुद्रावर आंघोळीला गेले होते. निळा निळा समुद्र काय समोर बघितला, समुद्राचा निळा रंग म्हणजे माझ्या कृष्णाचा निळा रंग असं वाटलं आणि तिला जमुना समजून त्यांनी स्वतःला त्या समुद्रामध्ये झोकून दिले. इतके कृश होते की बुडले नाहीत. त्याच वेळेला एका कोळ्याने टाकलेल्या जाळ्यामध्ये ते अडकले. त्या कोळ्याने मासा समजून घरी घेऊन आले, काहीतरी जड लागते म्हणून. घरी आल्यानंतर कळालं की एक माणसाचा हा आकार आहे म्हणून त्यांना तिथंच सोडलं बेशुद्ध अवस्थेमध्ये. तोपर्यंत त्यांचे जे स्वरूपानंद आणि रामानंद म्हणून 2 शिष्य होते ते त्यांना शोधत होते. त्यांनी त्या कोळ्याला विचारलं, मग गौरांग सापडले, गौरांगांना घेऊन आले, परत त्यांची शुश्रूषा केली. असे हे गौरांग वयाच्या 48व्या वर्षी आपल्या जवळच्या शिष्यांना बोलवून घेतलं जवळ आणि सांगितलं की मला आता कृष्णाशिवाय राहत नाही. आणि जी शक्ती जो कृष्ण माझ्या शरीरामध्ये प्रवेश करता झालाय, आता या शरीराला कृष्णाचं तेज सहन, तो ओझ सहन करणं शक्य नाही. आता या शरीरामध्ये कृष्ण तेज राहणं शक्य नाही. किंबहुना महाभावामध्ये गेल्यानंतर, भावसमाधीमध्ये गेल्यानंतर परमेश्वराचं जे तेज शरीरामध्ये उतरतं, त्या अष्टधा प्रकृतीला हे तेज पेलवण्यासारखं नसतं. ते केवळ फक्त अवतार होते म्हणून ते पेललं. म्हणूनच रामकृष्ण परमहंसांनी प्रत्यक्ष सांगितलंय की ज्या कालीमातेने या शरीरात प्रवेश केलेला आहे ते हे शरीर आहे म्हणून टिकलंय, तेही त्या मातेने टिकवलंय. अन्यथा दुसरं कोणी असतं तर त्याचा मृत्यू ठरलेला होता. असं हे तेज सहन न झाल्याने कृष्णमय झालेले गौरांग आपल्या सगळ्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि या सगळ्या जवळ बोलवलेल्या शिष्यांना त्यांनी शेवटचा जो संदेश दिलाय तो संदेश आपणा सर्वांसाठी फार महत्वाचा संदेश आहे. स्वरूपानंद रामानंद गोस्वामी जवळ बसलेले होते, उशालाच होते. चैतन्य महाप्रभूंचं डोकं रामानंद गोस्वामींच्या मांडीवर होतं. आवाज हलका होत चालला होता. सगळीकडे गंभीर वातावरण पसरलं होतं. गौरांगांची आज्ञा होती की कृष्णाचं नाम चालू राहिलं पाहिजे. त्यामुळे हलक्या आवाजामध्ये कृष्णाचं भजन चालू होतं, संकीर्तन चालू होतं. आणि गौरांगांनी शेवटचा उपदेश द्यायला सुरुवात केली. म्हणाले, मराठीमध्ये भाषांतर त्याचं असं आहे, बाबांनो ऐका, कलियुगामध्ये नामसंकीर्तन हाच वैदिक यज्ञ आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने कृष्णाला बघा. उठता बसता झोपता चालता जेवता कृष्ण नाम चालू ठेवा. नाम घेण्याची मानसिक भूमिका मी सांगून जातो. गवताच्या पात्यापेक्षा स्वतःला तुच्छ समजा. एखाद्या वृक्षासारखे ऊन पाऊस सहन करून आजूबाजूच्या सर्वांना जितकं देता येईल तितकं प्रेम द्या. सर्वांना प्रचंड मान सन्मान द्या. स्वतःला धुलिका कण समजा आणि मग कृष्ण नाम घ्या. तुम्हाला निश्चित कृष्णाचा प्रेम रस प्राप्त होईल. असा हा शेवटचा संदेश देऊन गौरांग गरुड ध्वजाला धरून उभा राहिले. गरुड ध्वजाला धरून उभा राहिले आणि जगदीशाच्या मूर्तीकडे चालायला सुरुवात केली. बाहेर नामसंकीर्तन चालू होतं. आता मोठ्याने घोष चालू झाला. गोविंद गोविंद नावाचा घोष सुरू झाला. राधाकांत राधाकांत नावाचा
घोष चालू झाला, सीताकांत नावाचा घोष चालू झाला. एक एक पाऊल टाकत गौरांग जगदीशाच्या मूर्तीकडे गेले आणि इतर सर्वांना, उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांच्या डोळ्या देखत गौरांग लुप्त झाले. स्वतःच्या कायेचा एक कण सुद्धा मागे न ठेवता हा महाभावामध्ये असणारा महान कृष्ण भक्त कृष्णमय झाला. म्हणून गेल्या 1000 वर्षामध्ये श्रीमती राधा राणीचं दर्शन झालेली 2 अवतार आहेत. एक चैतन्य महाप्रभूंचा अवतार आहे आणि एक रामकृष्ण परमहंसांचा अवतार आहे. रामकृष्णांची खासियत अशी आहे की श्रीमती राधा राणीचं झालेलं दर्शन लिहून ठेवलेलं आहे. कशी दिसली राधा राणी त्यांना, तिचा रंग कोणता होता, तिचं सौंदर्य काय होतं, हे रामकृष्ण परमहंसांनी लिहून ठेवलेलं आहे. योग्य वेळी आपण ते पाहणार आहोत. असा हा भक्तीचा महिमा आहे. भगवत गीता, भागवत या दोहोंना धरून, वैष्णव संप्रदायाला पकडून, अवलंबन धरून आपण भक्तीचा अभ्यास करत आहोत. अभ्यास करता करता एक एक भगवत भक्ताची कथा आपण ऐकत आहोत. या कथेचं भक्तीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आपण कथेच्या आधारांनी भक्ती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवद्गीतेतला श्लोक भगवंताच्या भक्ताच्या कथेला लावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृष्णाबद्दलची भक्ती जागृत व्हावी. या जगामध्ये जर आपलं कोण असेल तर श्रीकृष्ण आहे. आपली माता कोणी असेल तर ती श्रीमती राधाराणी आहे, ती रुक्माबाई आहे, ती रुक्मिणी आहे. आपलं भलं चाहणारं जर कोण असेल तर ती जनाबाई आहे. आपला सातत्यानं आपल्या मांगल्याचा विचार जर कोण करणार असेल तर ते तुकाराम महाराज आहेत. म्हणून आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींना तात्कालिक महत्व आहे. अखंड महत्व असणारे जर कोणी असेल तर संत आहेत. अखंड महत्व असणारं जर कोण असेल तो कृष्णदेव आहे. त्या कान्हाला, त्या कृष्णाला, त्या गोविंदाला आपल्या हृदयामध्ये स्थान मिळावं अशी इच्छा व्यक्त करूया. त्याच कृष्णाकडे प्रार्थना करू. अनन्यसाधारण प्रार्थनेला महत्व आहे. आणि सगळ्यांचं मन कृष्णमय होवं, सगळ्यांचे विचार कृष्णमय होवं, विचारांना निळी झाक येवो. सात्विकता म्हणजे श्वेत रंग आहे. विचारांना श्वेत रंग आल्यानंतर त्या श्वेताचा परिपोष म्हणून तो श्वेतरंग निळाईकडे झुकायला लागला की समजायला हरकत नाही की आता श्रीकृष्ण आपल्या जवळ यायला लागलाय. तो सगळ्यांच्या जवळ येऊ अशी प्रार्थना करून मी आता वाणीला विराम देतो. काही प्रश्न आलेत ते आपण बघूया. छान प्रश्न येत आहेत. प्रश्नांमधून सुद्धा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. पहिला प्रश्न असा आहे, व्हॉट इज सेल्फ रिअलायझेशन? इंग्रजीमध्ये विचारले, मराठीत भाषांतर करून सांगतो मी. व्हॉट इज सेल्फ रिअलायझेशन अँड व्हॉट इज गॉड रिअलायझेशन? आत्मज्ञान आणि ईश्वर दर्शन याच्यामध्ये काही फरक आहे का, असा प्रश्न आहे. शास्त्रीय परिभाषेने जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, जर तुम्हाला गॉड म्हणजे ईश्वर म्हणायचं असेल तर ईश्वर हा नित्यमुक्त, शुद्ध सत्व, मायोपाधित पण बंधनरहित, पंचक्लेशरहित, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. या 5 क्लेशांनी मुक्त, षड्गुण ऐश्वर्ययुक्त म्हणजे काय, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य यांनी जो युक्त आहे, म्हणजेच याला सगुण निराकार अवतार असं म्हणतात. या सगुण निराकार ईश्वराची एकरूप होणे म्हणजे गॉड रिअलायझेशन असं म्हणायला हरकत नाही. मग आत्मज्ञान म्हणजे काय किंवा सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे शुद्ध बुद्ध नित्य एकमेवा द्वितीय
असंग विभुर्व्याप्य विकार रहित अनादि अनंत दिक्काल बाह्य आत्मतत्व याचं ज्ञान होणं. मग देव म्हणजे काय? देव म्हणजे कार्यसृष्टीतील विशिष्ट कार्य नियामक तत्व म्हणजे देव. या सृजन झालेल्या सृष्टीमधली जी कार्य आहेत त्यातल्या एका विशिष्ट कार्याचा नियामक तत्व म्हणजे देव, ज्याची अधिकारिता कालसापेक्ष असते व कालांतराने अथवा प्रलय काळी ती समाप्त होते. म्हणून देव हे कालिक आणि एका विशिष्ट मर्यादेमध्ये काम करतात. म्हणून देवांना ऋषींचं भय असतं, कारण ऋषी आत्मदर्शनी असतात. म्हणून निर्गुण निराकार रूप झालं तर आत्मज्ञान झालं. सगुण निराकार एकत्वता झाली की ईश्वर साक्षात्कार झाला. आणि सगुण साकाराची प्राप्ती झाली की देवत्व प्राप्त झालं. असे 3 शास्त्रीय फरक आहेत. दुसरा प्रश्न असा आहे, साधना कम्स अंडर क्रियमान कर्म की प्रारब्ध कर्म? साधना करणे हे प्रारब्धामुळे होतं की क्रियमानामुळे होतं? मी करतो की माझ्या प्रारब्धामुळे होतं? आणि जर डुईंग साधना इज इन द हँड्स ऑफ सीकर, बट इफ यू गेट ऑब्स्टॅकल्स ड्यू टू प्रारब्ध, दॅट इज व्हॉट आय हॅव हर्ड. काही लोक असं म्हणतात की साधना क्रियमानामुळे होते पण अडचणी प्रारब्धामुळे येतात. मग हे कसं एकत्र करायचं? याचं उत्तर असं आहे थोडक्यात, याला कर्म विपाक किंवा कर्माचा सिद्धांत छानपणे समजावून घ्यायला लागतो. आपल्याकडे इतका वेळ नाहीये पण थोडक्यात आपल्याला समजावून घेता येईल. अवघड आहे. म्हणून कर्मना गहनो गती असं स्वतः भगवान म्हणतात. आणि योग हा कर्मसु कौशल्यम असंही म्हणतात. कर्माचे 3 प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. अनादि कालापासून केलेल्या कर्माचा फलभोग प्रारंभ न झालेला भाग जो आहे त्याला संचित असं म्हणतात. अनादि कालापासून केलेल्या कर्माचा ज्याचा फलभोग अजून प्रारंभ झालेला नाही त्याला संचित असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे ज्या कर्मफलाचा भोगारंभ झाल्यामुळे वर्तमान शरीर प्राप्त झालं त्यास प्रारब्ध म्हणतात. आता एका वेळेला जर प्रारब्ध काढलं तर त्यात एकच शरीर प्राप्त होईल असं नाही, 20-20, 30-30, 100 शरीर सुद्धा प्राप्त होऊ शकतात. याचा अर्थ आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये जर करायचं झाला तर जो गोदामामध्ये माल आहे त्याला संचित असं म्हणतात. त्यातला काही माल ट्रकमध्ये लादून शोरूमकडे जेव्हा घेऊन जातात तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि शोरूम मध्ये आपण जे काही करतो त्याला क्रियमान म्हणतात. क्रियमान म्हणजे वर्तमान शरीरात केले जाणारे कर्म. याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या या आयुष्यामध्ये 2 गोष्टी सतत करत असतो. 1 केलेल्या कर्माचं फल भोगत असतो, 2 पुढे होणारं कर्म करत असतो. 1 केलेल्या कर्माचं फल भोगत असतो आणि पुढे होणारं कर्म करत असतो. आता प्रश्न असा आहे आणि फार महत्वाचा भाग असा आहे कर्मामध्ये, कर्म बीजाला 2 अंकुर असतात. कर्म बीजाला 2 अंकुर असतात. कुठलेही कर्म केले की त्याला 2 अंकुर फुटतात. एक अंकुर आहे पाप पुण्य फल, ते नंतर भोगावं लागतं, हा एक अंकुर आहे. पण दुसऱ्या अंकुराकडे बहुतेक वेळेला आपलं लक्ष असत नाही. दुसरा अंकुर आहे कर्म करण्याची वासना. एकदा आंबा खाल्ला, इच्छा केली की आंबा खायला मिळणार, हे त्याचं फळ झालं. इच्छा झाली आंबा खाण्याची, आंबा खायला मिळाला, हे त्याचं फळ झालं. पण त्या फळाबरोबरच अजून आंबा खायचा ही वासना तयार होते. म्हणजे कर्माचे 2 अंकुर आहेत. एक पाप पुण्य रूप अदृष्ट म्हणजे फल, आणि दुसरं कर्म करण्याची वासना. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये परत कर्म करण्याची वासना वाढते. मग तेच कर्म असेल किंवा त्याच्याशी निगडित कर्म असेल. आता प्रश्न असा आहे की जेव्हा एखादं दुष्कर्म करतो तेव्हा दुष्कर्म करण्याची वासना वाढते, आणि एखादं सत्कर्म करतो तेव्हा सत्कर्माचं फळ मिळतं आणि सत्कर्म करण्याची वासना वाढते. याचा अर्थ सत्कर्माने सत्कर्माचं फळही चांगलं मिळतं, परत सत्कर्म करण्याची वासना वाढते. म्हणून कृष्णाचं नाव घेतलं की कृष्णाचं नाव घेतलं म्हणून शांती मिळते, परत कृष्णाचं नाव घ्यावं अशी वासना पण होते. वासना झाली म्हणून परत कृष्णाचं नाव घेतो म्हणून परत चांगलं फळ मिळतं. असं सात्विकतेचा परिपोष होत जातो. या उलट दुष्ट वासना केली
की दुष्ट वासनेचं फळ मिळतं म्हणून परत चिड येते, राग येतो, परत दुष्ट कोणाच तरी वाईट करावं असं वाटतं म्हणून परत वाईट फळ मिळतं म्हणून परत, म्हणजे दुष्कृत्य वाढत जात. आणि म्हणून शुभ वासना सत्संगानं दृढ होते, अशुभ वासनेचा सत्संगाने नाश होतो. म्हणून काय केलं पाहिजे? सत्संग झाला पाहिजे, म्हणजे जिथं जिथं हरीचं नाव आहे तिथं तिथं पोचलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की प्रारब्ध आणि क्रियमनातला फरक काय? पुरुष प्रयत्नाने दुष्ट वासना नाश किंवा वासनेचं दृढीकरण हा क्रियमाणाचा भाग आहे. आणि धर्माधर्मरूपी अदृष्ट जे आहे किंवा जे फल आहे तो प्रारब्धाचा आहे. उदाहरणार्थ, मी जन्मताच मुका झालो, मला बोलता येत नाही, हा माझ्या प्रारब्धाचा परिणाम आहे. पण मनामध्ये मात्र मी हरीचं नाव घेऊ शकतो, हे क्रियमान आहे. मी तोंडाने नाव घेऊ शकत नाही कारण मला बोलता येत नाही, तो प्रारब्धाचा अडथळा आहे. पण मी मनाने नाव घेऊ शकतो, म्हणजे माझी वासना नाम घेण्याची आहे, हे क्रियमनातलं आहे. म्हणून वासना ज्या तयार करतो किंवा ज्या वासना आपण या जन्मामध्ये जन्माला घालतो त्या क्रियमानामध्ये येतात. मग प्रश्न असा येतो की सगळ्यांना चांगल्या वासना का होत नाहीत? कारण त्यांनी अनेक जन्म वाईट वासनांचीच रुजू केलेल्या असतात. जर सद्वासना वाढवत नेल्या असतील तर सद्वासनांचीच इच्छा होते. म्हणून आपल्याकडे प्रार्थना करताना देवाकडे मागतात ते फक्त एकच गोष्ट, देवा सद्बुद्धी दे. सद्बुद्धी म्हणजे सत्यबुद्धी, सत्यबुद्धी म्हणजे शुभ वासना. ज्ञानाच्या भूमिकांमधली पहिली भूमिका जर कोणती असेल तर शुभ. म्हणून शुभ कल्याणकारी सर्व भद्रम, भद्रम करणे भेषुनिया. भद्रम, भद्र म्हणजे कल्याणकारी. म्हणून शिव शंकर, शंकरोती ती शंकरम, कल्याण करणारा शंकर आहे म्हणून शंकराचं नाव, म्हणून कर्म कल्याण करणार. तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रथम नाम आपण घ्यावं मग नाम आपल्याला घेते. म्हणजे नेमकं काय? पुढे ते म्हणतात की एकदा का नामाने आपल्याला घेतले की काळजीच मिटली, हे कृपया समजावून सांगावे. महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण नामस्मरण म्हणजे काय याचा थोडासा विचार करणं जरुरीच आहे. पहिल्यांदा मनाचा जर थोडासा अभ्यास करावा. मन म्हणजे अंतःकरण. अंतःकरण गुणाच्या प्रभावानुसार, पूर्व संस्कारानुसार सतत चांचल्य वृत्तीने विषयांतर करत राहते. मन चंचल आहे, विषयांपासून विषयांकडे धावणं हे त्याचं काम आहे. किती धावेल पूर्वसंस्कारावर अवलंबून आहे, कुठे धावेल गुणांवर अवलंबून आहे. तामसी असेल तर मन झोपण्याकडे धावेल, सात्विक असेल तर मन देवाकडे धावेल. अशा या धावण्याच्या वृत्तीला, तरंगाला विचार असं म्हणतात. आता ही जी वृत्ती आहे ही क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, निरुद्ध अशी 5 प्रकारची असे पतंजलींचे योगशास्त्र सांगतं. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये प्रचंड ताकद आहे, पण ती ताकद जितक्या विषयांकडे मन जातं तितक्या विषयांमध्ये विखुरली जाते. अशी विखुरली गेलेली जी ताकद किंवा ऊर्जा आहे ती एकत्रीकरण जर करता आलं तर त्याची ताकद कैक गुणांनी वाढते, त्याला हत्तीचं बळ येतं. अशी ही विखुरणारी मनाची वृत्ती एका ठिकाणी एकत्र आणण्यासाठी नाम घ्यायचं. नाम घेतल्यामुळं मनाची चंचलता कमी होते. म्हणजे नामावर मन एकत्र करतो. म्हणजे मन धावलं तर विषयांकडे धावतं, परत नामाकडे येतं, विषयांकडे धावतं, परत नामाकडे येतं. म्हणून नाम स्थिर होत नाही म्हणतो आपण. आणि नाम स्थिर होत नाही म्हणून स्मरण करावं लागतं, म्हणून त्याला नामस्मरण असं म्हणतात. नुसतं नाम नाही. स्मरण का? गोंदवलेकर महाराज घेत होते ते नाम, तुकाराम महाराज घेत होते ते नाम, आपण घेतो ते नामस्मरण. स्मरण म्हणजे आठवायला लागतं. का आठवायला लागतं? कारण मन दुसरीकडे गेलेलं असतं. असं नामस्मरण करत गेल्यानंतर जेव्हा नाम टिकायला लागतं तेव्हा स्मरणाची तीव्रता वाढते, एकाग्रता वाढते. आणि या एकाग्रतेबरोबर इतर विषयांचा हळूहळू विन्मुख झाला होतो, विषय संयोग कमी होतो, दुर्वासना टळते, दुष्कर्म टळते. म्हणजे नामामध्ये होणारी एकाग्रता चित्तशुद्धीस मदत करते. चित्तशुद्धी नामास दृढ करते, नाम चित्तशुद्धी करते, चित्तशुद्धी नामास दृढ करते. एकामेकाला ते संयुक्तिक आहेत.
हळूहळू सगळ्या इच्छा वासना राममय व्हायला लागतात. आता नाम एकाग्र झाल्यानंतर नाम रूपभेदनाकडे जातं. रूपभेदन प्रवृत्त होतं. म्हणजे रूपभेदन म्हणजे काय? ज्या कृष्णाचं ज्या रामाचं मी नाम घेतो, हळूहळू ते नाम त्या रामाचं भेदन करायला लागतं. म्हणजे माझा अहंकार हळूहळू त्या रामामध्ये जायला लागतो. मी रामामध्ये कृष्णामध्ये हळूहळू विराजमान व्हायला लागतो. याला चैतन्याचे संक्रमण असं म्हणतात. असं जेव्हा व्हायला लागतं त्यावेळेला मनाची आंतरिक शक्ती जागी व्हायला लागते. आंतरिक शक्ती जागी होणे म्हणजे ज्ञानाची कक्षा वाढणे. ज्ञानाची कक्षा वाढायला लागली, भक्ती वाढायला लागली, नाम रुजायला लागलं, नाम रूढ व्हायला लागलं की मग हळूहळू आपण विशाल आहोत ज्ञानानी याची जाणीव होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. असं व्हायला लागल्यानंतर मग नामाशिवाय चैन पडत नाही. त्याचं कारण असं होतं, नाम अंतःकरणामधल्या वितर्क आणि विचाराला छेदून आनंद या पातळीवर जातं. आनंद या पातळीवर गेलं की मग नाम न घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटायला लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद त्यांना कुठे मिळतो? त्यावेळेला ते आनंद अवस्थेमध्ये होते. असा हा आनंद अवस्थेमध्ये गेल्यानंतर याच्या पलीकडे फक्त एकच काम राहतं, ते म्हणजे अहंकार छेदन. अहंकार लय. अहंकार छेदन झालं की तुम्ही राममय झाला. एकदा अहंकार छेदन झालं की नामी लय पावतो, नामी संपतो. तो नामामध्ये एकवटून जातो, विरघळून जातो. आणि असं झाल्यानंतर नामी नाम मात्र उरतो. म्हणजे त्याचं जे नाम आहे तो आता नाम नामीचं नाम घ्यायला लागतो. यालाच महाराज नामाने आपल्याला घेतलं असं म्हणतात. आणि हे सगळं मी आता जे सांगितलं ते कबीरांनी फक्त 2 ओळीमध्ये वर्णन केलेलं आहे. राम नाम की खूटी गाडी सूरज ताना तंता, चढ़ते उतरते दम की खबर ले फिर नहीं आना पड़ता, राम हमारा हमें जपे रे हम पायो विश्राम. आता आमचं नाव राम घेतो, मी रामाचं नाव घेत नाही, कारण मी राममय झालो. याला नामी नामीचं नाम स्वतः घेतं. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, एकदा का नामाने आपल्याला घेतले की काळजीच मिटली. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून कृपया विचारावे. डॉक्टर साहेब म्हणाल्यासारखं कथेच्या द्वारे आपण भक्तीचे एक एक पैलू समजून पुढे बघणार आहोत. थांबूया आज इथेच. डॉक्टर साहेब पुनश्च दंडवत. जय श्रीराम. जय श्रीराम. हरि ओम.